राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे येथील जामफळ धरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमात कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना 5,000 रुपयाचा बोनस देण्याची घोषणा केली। आमच्या दोन्ही पिकांवर अडचण आली, त्याचा भाव कमी झाला, आपल्या सरकारनं निर्णय केला भावांतर योजनेच्या अंतर्गत आमच्या कापसाच्या आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याला 5,000 रुपये बोनस देण्याचा निर्णय आपण केला। त्याची ही सुरुवात आता आपण केलेली आहे। 1 रुपयात पीक विमा जवळपास 1,40,00,000 शेतकऱ्यांना त्याचा लाभ आपण त्या ठिकाणी दिलेला आहे। फडणवीस यांनी सांगितले की सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांवर लक्ष देत आहे। त्यांच्या भाषणात त्यांनी हेही स्पष्ट केले की ज्यांच्या पाठीशी लाडकी बहिणी आणि भावांचा आशीर्वाद आहे त्यांचे कोणी काही बिघडू शकत नाही। या सगळ्या मंडळीचा पूर्ण आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे आणि ज्याच्या पाठीशी ही सगळी मंडळी आहेत, ज्याच्या पाठीशी आमच्या लाडक्या बहिणी आहेत आणि आमचे लाडके भाऊ आहेत, त्याचं कोणी वाकड काही करू शकत नाही। बहिणींचा आशीर्वाद मिळाला की काम फत्ते आहे। ब्युरो रिपोर्ट, आवाज टुडे।